लग्नाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी? 15 दिवस आपण जे मग विवाह मंडळाचं बोललो, वधू आणि वर पक्षामध्ये 15 दिवस आधी देव प्रतिष्ठा ग्रह यज्ञ करावा. गाळलेल्या जागांमध्ये येणारच आहे, पण खुलासा करताना 99% लोकांना हा शब्द समजलेला नाही. त्याचा अर्थ सोपा आहे. तुमचं देवघर देवारा, इथे बसलेल्या साऱ्या भगिनी पौरोहित्य करतात घरच्या घरी. देव किती असावेत, कोणते नसावेत, कसे असावेत, हा देव देवाऱ्याशी संबंधित मुद्दा आहे. काही कुटुंबामध्ये मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात, ते देव आपण तपासून घ्यावेत. आम्ही ग्रामीण भागात बघितलं, काही देवाऱ्यांमध्ये चक्क मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे पूजेला, अज्ञानपणामुळे. मारुती हे जे दैवत आहे हे संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे. लग्नाचा त्याचा काहीही संबंध नाही. अनेक विवाह त्यामुळे अडून राहिलेले आहेत. काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून भलतीच दैवत देवाऱ्यात ठेवले, ग्रामदैवत, काही इष्टदैवत, काही स्थापित दैवत. यातला भेद कळत नाही. गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात. त्यांचा कुलदेवतेशी काहीही संबंध नाही. ती आई नसून ती मावशी आहे. पण आम्ही काय केलं, मावशीला स्थापन केलं नाही, माहीतच नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे रोष, अनेक प्रकारचे कोप कुटुंबियांना भोगावे लागतात अज्ञानपणामुळं. हा अज्ञानपणाचा भाग आहे. म्हणून